नमस्कार मित्रो. आज आपण कवितेचा आस्वाद आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर बोलणार आहोत. मित्रो, कवितेचं वाचन कशासाठी करायचं? केवळ अभ्यासक्रमाला आहे म्हणून नाही, तर कविता ही मानवाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे. कवितेमुळे काय होतं या संदर्भात एक कविता आपल्या समोर ठेवतो. माझ्या प्रेरणा, पुन्हा प्रेरणा, साधना या काव्यसंग्रहात अनेक कविता आहेत. पुन्हा प्रेरणा या काव्यसंग्रहातील काही कविता नावाची एक कविता आपल्या समोर पहिल्यांदा ठेवतो. काही कविता डोळ्यात अंजन घालतात, डोळ्यावरचा पडदा हळुवार काढतात. काही कविता पोळत असतात, जखमा करत नसतात. मनातले जळमट जाळत असतात. काही कविता केवळ खुश करत नसतात, दोष दूर करत असतात, जगण्याचा सुगंध वाढवत असतात. काही कविता असं काही दान देतात, जगण्याचं भान देतात. काही कविता असं काही दान देतात, जगण्याचं भान देतात. काही कविता रडवतात, मन हलकं हलकं करतात. काही कविता जगण्यासाठी प्रेरक होतात, जगण्याला बळ देतात. काही कविता सुखी करतात. काही कविता सुखी करतात, दुःखात साथ देतात, दुःखात साथ देतात. मित्र, या कविता वाचनाचा, आस्वादनाचा खूप फायदा होतो. कवितेचे अनंत फायदे आहेत. त्यामुळं किमान दररोज काही कविता तरी आपण वाचल्या पाहिजे, गुणगुणल्या पाहिजे. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये जे नकारात्मक विचार, नकारात्मक भावना आणि नकारात्मक कल्पना येऊन मनाचं दळण करत असतात ना, ते थांबायला कविता नक्की मदत करतात. म्हणून मित्र, ज्या कवितेमुळे सकारात्मक प्रेरणा मिळतात, सकारात्मक विचार निर्माण होतात, सकारात्मक कल्पना निर्माण होतात, सकारात्मक भावना निर्माण होतात, अशा अनेक कविता माझ्या या तिन्ही काव्यसंग्रहामध्ये आहेत. आज सर्वच कविता मी आपल्याला सांगणार नाही, यानंतर एकच कविता आपल्याला सांगतो. पण कवितेचे काय काय फायदे होतात या संदर्भात मी थोडक्यात आपल्याला अजून बोलणार आहे. कविता तुमचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित करतात, नकारात्मक दृष्टिकोन बदलून टाकतात, तुमची चिंतनशीलता वाढते आणि ज्ञान वाढते, बौद्धिक विकास व्हायला मदत होते. विशेषतः जाणीवेच्या कक्षा रुंदावतात. वेगवेगळ्या जगाकडे पाहण्याची आपली नजर जी आहे, जी संकुचित असते, ती संकुचित नजर व्यापक होते. ते आपण पुढच्या भागामध्ये ह्या सगळ्या गोष्टी एका मुद्द्यावर बघणार आहोत. कवितेनं मनोरंजन होते, बोध मिळते. मनोरंजनासाठी किंवा कुठेतरी बाहेर जाऊन भटकायण्याची गरज नाही आहे. आपण ह्या कवितेचा आस्वाद घेत राहू तर आपलं छान मनोरंजन पण होतं. कविता आपल्यामध्ये प्रेम भावना विकसित करते आणि प्रेम भावना जेव्हा माणसाच्या मनामध्ये असते तेव्हा माणूस आनंदी, आनंदगडे, जिकडे तिकडे चहूकडे अशा मनोअवस्थेमध्ये राहतो. उत्साह जीवनामध्ये वाढतो, आनंद, प्रसन्नता वाढायला मदत होते. विशेषतः विनोदी कवितेमुळे तुमच्या मनात हास्य निर्माण होते. कधी कधी वीररसाची आवश्यकता असते माणसाला, आणि वीररस निर्माण करण्याचं काम देखील कविता करत असते. कधी कधी डोळ्यातनं अश्रू आले तर मन हलकं व्हायला मदत होते. त्यामुळे करुण रस असणाऱ्या कविता आपण जर वाचल्या, आस्वाद घेतला तर मन हलकं होतं. कविता ह्या माणसाला प्रेरणा देतात. काही माणसाने जीवनामध्ये खूप काही चांगलं काम केलेलं असतं, परंतु त्याच्या जीवनामध्ये त्याला जर असं वाटत असेल तर आपण काही केलो नाही,
तर त्याला त्याची जाणीव पण करून देते तुम्ही ह्या जगासाठी किती महत्त्वाचे आहात. म्हणून अशाही कविता तुम्हाला या एका कवितेमध्ये आदरणीय नावाची माझी जी कविता आहे त्या कवितेमध्ये एका आदरणीय व्यक्तिमत्वाला डोळ्यासमोर ठेवून ही लिहिलेली आहे. आदरणीय, तुम्ही मोळी विकून माळ कोरलात, अडचणीचे पर्वत पेललात, ध्येयाचा ध्यास नाही सोडलात, मनामनात प्रेरणेचं बी पेरलात, अनेकांना घडवलात, आमचं भाग्य आमच्या जीवनात आलात, समृद्धीचा मंत्र दिलात, माणुसकीनं वागा, विकासाच्या फुलवा बागा, हा कायम असतो तुमच्या जगण्याचा धागा. तुम्ही सांगत राहता, पुढे पुढे जात राहा, जग लहान वाटलं तेव्हाही तुम्ही मात्र महान राहा. तुम्ही येता आधाराला, बरसत राहतात प्रेमाच्या धारा, डासांकडून होत असला जरी हल्ला, त्यांनाही देता सत्कार्याचा सल्ला. तुमचं असतं सांगणं, डासांमुळे आपलं घर जळायचं नसते, वाटा शोधत पुढे जायचं असते. भूतकाळाच्या चिखलात गुंतून कुठे जीवनरथ पुढे नेता येते. छोटं मन मोठी झेप घेत नाही, प्रेरणादायी होत नाही. तुमचा असतो सवाल, छोट्या मनानं मोठं कसं होता येईल. तुमचा असतो सवाल, छोट्या मनानं मोठं कसं होता येईल. झोपून पर्वत कसा सर करता येईल. झोपून पर्वत कसा सर करता येईल. कुणाचाही कसा इतिहास लिहिला जाईल. कुणाचाही कसा इतिहास लिहिला जाईल. घडण्याचे सूत्र, घडविण्याचे सूत्र सोबतीला असतात तुमचे मानवतेचे मंत्र. तुम्ही कुठे आणि कसे घडलात, तुमचे बालपण कुठे काढलात, इतक्या उंचीचं जगणं कसं साध्य केलात, इतकी माणसं कशी जोडलात. नम्रता तुमचा अलंकार, तुमच्या सामर्थ्याला आमचा सदा सलाम, तुमच्या सामर्थ्याला आमचा सदा सलाम. मित्र, ही कविता एखाद्या महनीय व्यक्तिमत्वानं, एखाद्या प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगुलपणा असतो आणि हा चांगुलपणाची जाणीव कविता करून देते आणि त्या माणसातला उत्साह वाढतो, त्या माणसाला प्रेरणा मिळते, पुन्हा नव्यानं तो कार्याला प्रेरित करतो. इतकी ताकद कवितेमध्ये असतं. कविता माणसाला खूप काही देते. या काय काय कविता देत असते या संदर्भात पुढच्या भागामध्ये आपण कवितेच्या वेगवेगळ्या पैलूबद्दल आपण बोलणार आहोत आणि यातून मानवी जीवनाचा विकास होतो, व्यक्तिमत्वाचा विकास होतो. या विकासासाठी या कवितेचा आस्वाद हे सदर आपण ऐकूया. उद्या एका नव्या विषयावर काही नव्या कविता, नव्या आशयाच्या कविता, विशेषतः उद्याच्या भागात आपण करुण रस असणाऱ्या कविता आणि जगण्याला कसा आपल्या मनामधलं मळभ कसं दूर करतात, आपल्या मनाचं विरेचन कसं घडून आणतात ते बघूया. तोपर्यंत थांबू. डॉक्टर हनुमंत भोपाळे आपला निरोप घेतोय. हे व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर नक्की तो लाईक करा, शेअर करा, एवढीच आपल्याला विनंती करून थांबतो. जय हिंद.